पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कराड नगरपालिकेत आरोप प्रत्यारोपांना वेग, विजय वाटेगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। कराड नगरपरिषदेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला। शहरातील प्रत्येक विकासकाम आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक तत्पर असून नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठीच नगरपरिषदेत जात असल्याचे वाटेगावकर यांनी स्पष्ट केले। सोमवार पेठेतील काही नागरिकांच्या घरांवर विकासकामाच्या नावाखाली कारवाईची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे संबंधित नागरिक तसेच क्रीडा क्षेत्रातील काही सदस्य आपल्या समस्या मांडण्यासाठी नगरपरिषदेत उपस्थित होते। मात्र या नागरिकांना गुंड संबोधण्यात आल्याचा आरोप करत वाटेगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित राहून नागरिकांना त्यांच्या समस्यांबाबत माहिती घ्यायची होती। मागील सभेत अध्यक्षांनी पुढील सभेत प्रश्न घेण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता झाली की नाही हे पाहण्यासाठी नागरिक उपस्थित असल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले। दरम्यान कराडमधील समाधी परिसराच्या विकासकामावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला कोणतीही बाधा येणार नसल्याचे वाटेगावकर यांनी स्पष्ट केले। आमदारांना कोणतीही चुकीची माहिती दिली जात नसल्याचा दावाही वाटेगावकर यांनी केला। आमदारांसोबत होणाऱ्या चर्चेत केवळ विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच संबंधित प्रकरणाची पाहणी करण्यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांसह भेट देण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आली आहेत। अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या पत्रकार परिषदेला कराडमधील भाजपचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते। त्यामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। खरं तर भारतीय जनता पार्टी चे सर्व नगरसेवक शहरातील प्रत्येक विकास कामांसाठी नागरिकांच्या प्रश्नासाठी तत्पर आहे आणि ते त्या पद्धतीनं काम करत असतात। सोमवार पेठील काही नागरिकांना त्यांच्या घरावरती नांगर फिरत होता, क्रीडाईच्या काही सदस्यांना त्या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडायचे होते। अशा पद्धतीने कराड शहरातील सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होता। त्या ठिकाणी कोणताही गुंड न आमच्यावर कोणताही गुंड या नगर परिषदेमध्ये येत नाही। कुणावरती गुंड येत असतील त्यामुळे त्यांनी तसा शब्द वापरला असेल। आम्हाला कोणताही गोंधळ घालायचा नाही, नागरिकांचे प्रश्न मांडायचे। त्यांनी त्यावेळी असाही आरोप केला की माणसं गोळा करून तुम्ही सभा उधळून लावण्याचाही प्रयत्न। त्यांनी सभेत यायचा प्रश्नच नाही ना, ते प्रेक्षक गॅलरीमध्ये येतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती मागच्या वेळी जे सभेमध्ये त्यांना शब्द दिला होता अध्यक्षांनी की मी पुढच्या सभेमध्ये घेऊन ते दिला आहे, नाही पूर्ण केला हे बघण्यासाठी ते तिथं आले होते। त्यांना जर भेटायचं असेल अध्यक्षांना। दुसरा प्रश्न, पुलावरून समाधी बघायची का? नेकलेस रोड नेमकं कशासाठी पाहिजे हे बघा, समाधी परिसरात चव्हाण साहेबांची समाधी, चव्हाण साहेब आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे सर्वांनाच आदरणीय, आपल्याच नुसतं कराडला नाही तर महाराष्ट्राला आणि देशालाही आहे। त्यामुळं काहीतरी बोलून असं काहीतरी भावनेचं राजकारण करण्यात काही कारण नाही। विकास काम आहे ते विकास कामाप्रमाणे होणार। कुठेही चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाला कुठेही बाधा येणार नाही। त्यांनी ते प्रेझेंटेशन बघावं आणि मग ठरवावं। आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली जाते तुमच्यातर्फे, असाही त्यांनी आरोप केला। आमदार साहेबांना आम्ही कोणतीही चुकीची माहिती देत नाही। आमदार साहेबांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी फक्त आमची विकासाची चर्चा असते। संविधान भवन आणि उर्दू शाळेचं अतिक्रमण नगरपालिकाच करत आहे, विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका घेणार? आम्ही त्याच्यावरती सोमवारी त्यांची व्हिजिट मागितलेली आहेत अधिकारी आणि आम्ही सर्व जाणार आहेत। त्याची कागदपत्र मागितलेली आहेत। त्यामध्ये जो काही अनियमितता असेल त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईचा बडगा करू। एकूण या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, पण यामध्ये आता त्या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांना गुंड असं संबोधलं जाऊ लागले। कराडचं राजकारण सर्वसामान्य नागरिकांना गुंड म्हणणं खरं तर हे निंदनीय आहे, असं म्हणू नये। ते वयस्कर लोक होते, तुम्ही बघितलं असेल तिथं, आम्ही त्याचा आता सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा मागितला। ते वयस्कर लोक होते, क्रीडाईचे सन्मानित काहीतरी बिल्डर्स वगैरे आर्किटेक्ट्स वगैरे होते, असं मला तिथं कळते बाहेर होते। असं गुंड म्हणणे वगैरे सन्मान्य नागरिकांना हे बरोबर नाही।